ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राजे संभाजी महाराज स्टेडियमवरील जॉगिंग ट्रॅक आणि मैदानाचा खासगी स्पर्धा परीक्षा अकॅडमीकडून होत असलेल्या वापराबाबतच्या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केली। विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या ठिकाणी हजर होते। तर यावेळी अकॅडमी चालकांना सार्वजनिक मैदानाचा वापर करण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं। नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला। जॉगिंग ट्रॅकवरती विद्यार्थ्यांची वाढती गर्दी असल्यानं ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नियमित व्यायाम करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। सर्वसामान्य नागरिकांना अडचण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्यात। येथे तक्रारीच्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली। जे खाजगी संस्था चालक आहेत ते त्या ठिकाणी मुलांना सरावासाठी आणतात। त्यांना मनपाकडून सांगण्यात आले आहे की आपण रीतसर परवानगी घ्यावी आणि त्यानंतरच या ठिकाणी सराव करावा, जेणेकरून तेथील स्थानिक जे दररोज येणारे नागरिक आहेत यांना अडचण निर्माण होणार नाही। जर ह्या संस्था चालकांनी बंद नाही केलं तर आपण त्यांना रीतसर नोटीस देणार आहोत आणि तेथील सराव बंद करणार आहोत। याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे। त्यांना एक साईड ट्रॅक करून द्या नाही आणि त्यांना पहिली परवानगी घ्यायला लावा। 8-8 दिवसाला तुम्ही कमीत कमी पाणी मारा। ज्यावेळेस ते अकॅडमीवाले कमीत कमी एका टायमाला 100 मुलं पळतात ना, त्यावेळेस तर पूर्ण धूळ उडती। लोकांना तोंडाला रुमाल बांधून चालावं लागतं आणि त्या बाजूने भिंत बी तुटलेली, तिकडून जनावरं बी येतात। काही लोक तिथं पण संडास बाथरूम करतात। त्याच्यानंतर तिथे तर 2 भिकारी झोपलेले, त्यांच्याबद्दलही कारवाई करा। तिकडे पाणी मारणे, रोलिंग करणे सर्व व्यवस्थित करत जा। फेन्सिंग केलेलं बरोबर आहे। तुम्ही चालून बघा याच्यावर चालता येतं का? नाही ते प्रॉपर नाहीच आहे। दुसरी गोष्ट, दरवर्षी कॉर्पोरेशन मुरुमानेला रोलिंग केलं पाहिजे आणि पावसाळा सम्राट तो रोलिंग करा, तुम्ही किती बी करत नाही। मग करतं काय कॉर्पोरेशन? काहीच करत नाही। ट्रॅकच्या बाबतीत काहीच करत नाही। अतिशय दुर्दशा। छानपैकी व्यायाम शाळा सुद्धा तुमच्या बंद आणि मेंटेनन्स झाला पाहिजे, कारण तिथे एक वास येतो। दरवर्षी मेंटेनन्स करा तुम्ही कुठल्या पदावर साहेब? दिवसाआड ना तुम्ही कुठल्या पाणी मेंटेन करा त्याला चांगल्या पद्धतीने। किरण आहेर, सी24 तास, नाशिक।